श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू दे, ही स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. स्वामी समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया. भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की ज्या वेळेस तुम्ही दुःखी असाल आणि तुम्ही स्वतःला एकटे समजत असाल, तेव्हा सर्व शक्तिमान तुमचा हात बघत असतो आणि तोच हात तुमच्या सोबत प्रकाश आणि आशेच्या मार्गावर चालत असतो. या जगात काही शाश्वत नाही. जो आला आहे तो एक दिवस जाणार आहे, पण जो तुझ्या सोबत आत बाहेर राहतो ती एक शक्ती आहे, ज्याला देव म्हणतात. मित्रांनो, आपण मंदिर किंवा इतर कोणत्याही आध्यात्मिक ठिकाणी भेट देतो, कारण सर्व शक्तिमानांची आशीर्वाद गोळा करण्यासाठी आणि आपल्या प्रियजनांच्या दीर्घायुष्यासाठी त्याचे आभार मानण्यासाठी. तुम्ही देवावर जितकं जास्त प्रेम कराल आणि त्याला जितकं जास्त ओळखाल, तितकंच तुम्हाला त्याच्या शक्तींबद्दल नक्कीच प्रचिती येईल. अरे देवा, या जगात तुम्ही मला दिलेल्या सर्व सुंदर भेटवस्तूंसाठी मी तुमचा आभारी आहे. आणि सर्वात सुंदर भेटवस्तू म्हणजे माझे हे शरीर आहे. देवा, तोच माझी आई आहे, तोच माझा पालक आहेस, तोच माझा शिक्षक आहेस. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो, कारण देवा, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मित्रांनो, नेहमी सर्वत्र देव उपस्थित असतो आणि तो नेहमी प्रत्येकाला स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो. देव हे दैवी रहस्य, पवित्र रहस्य आणि प्रेमाचे रहस्य आहे. त्या दैवी अस्तित्वाशिवाय मी यशस्वी होऊ शकत नाही आणि त्याच्याच मदतीमुळे मी जीवनात अपयशी होऊ शकत नाही. देव ही एकमेव शक्ती आहे, जी माझी स्वतःची सावली कुठेही नसताना देखील मला कधी सोडत नाही. देवाने सभोवतालचे जग निर्माण केले आहे, म्हणूनच आपण रस्त्यावरून कधीच खूप दूर पाहू शकणार नाही. प्रिय देवा, जर मी माझी आशा गमावली तर मला तूच आठवण करून दे की तुझ्या योजना माझ्या स्वप्नांपेक्षा सुद्धा खूप खूप चांगल्या आहेत. हे देवा, तूच माझ्या विश्वासाचा पाया आहेस. मला जीवनात तारणारा तू खडक आहेस आणि माझ्या जीवनाचा तूच कोनशिला आहेस. मित्रांनो, देव हा प्रकाश आहे, जो अंधारावर प्रकाश टाकतो. देव हे प्रेम आहे, जो भीतीवर विजय मिळवतो. देव ही आशा आहे, जी आपल्याला महानतेसाठी प्रेरित करते. देव सर्व शक्तीचा स्तोत्र आहे, सर्व आशीर्वादांचा दाता आहे. देव हा विश्वाचा निर्माता आहे, जीवनाचा पालनकर्ता आहे आणि सर्व गोष्टींचा शासक आहे. देव चमत्कारी कार्यकर्ता आहे, मरणाऱ्याला जीवनदान देणारा आहे, तोच या जगाला तारणारा आहे. देव हे ज्ञान आहे, जे आपल्याला मार्गदर्शन करते. देव हे सत्य आहे, जे आपल्याला मुक्त करते. आणि देव हे प्रेम आहे, माया आहे, जे आपल्यामध्ये बदल करते. देव सर्वज्ञ, सर्व शक्तिमान आणि सर्वांवर प्रेम करणारा आहे, ज्याने हे जग, हे संपूर्ण विश्व निर्माण केलं आहे. देव हा जीवनाचा लेखक आहे, श्वास देणारा आणि सर्व गोष्टींचा पालन करता आहे. देव जगाचा प्रकाश आहे, सर्वांची एक आशा आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तो तारणारा आहे. देव असा आहे, जो आपल्यावर अफाट प्रेम करतो, जो आपल्याला मुक्तपणे माफ करतो आणि जो आपल्याला माझं म्हणून बोलावतो. मित्रांनो, देव वाऱ्यासारखा आहे. आपण त्याला पाहू शकत नाही,
परंतु आपल्याला माहित आहे की तो सर्वत्र आहे. देवाने आपल्याला 2 हात दिले आहेत, एक स्वीकारण्यासाठी आणि दुसरा देण्यासाठी. देव महान आहे, तो चांगल्या गोष्टी करतो आणि तो जे काही करतो ते कारणास्तव करतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला काहीतरी विशिष्ट कारण असते आणि जे काही घडतं ते देवाच्या इच्छेनेच घडतं. मित्रांनो, यावर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. देव म्हणतो, तुझं वादळ किती मोठं आहे हे तुझ्या देवाला सांगू नको. तुझा देव किती मोठा आहे हे तुझ्या वादळाला सांग. मित्रांनो, जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देवाला आपण बोलतो, त्यापेक्षा तो परमेश्वर आपलं जास्त ऐकतो. आपण विचारतो त्यापेक्षा तो जास्त आपल्याला उत्तरे देतो. आपल्या कल्पनेपेक्षा आपल्याला जास्त देतो. पण हे सगळं आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा देवाची इच्छा असते. तो त्याच्या मार्गानेच आपल्याला देत असतो. मित्रांनो, मी देवाला पाहू शकत नसतानाही मी मानवतेसाठी देवाच्या हृदयाची ठोके ऐकू शकतो. देव कधीही नकारात्मक गोष्टींचा अंत करत नाही. तो नेहमी सकारात्मकतेवर संपतो. मित्रांनो, जेव्हा माझ्यावर सर्वात कठीण समस्या येतात तेव्हा मी स्वतःला आठवण करून देते की देव माझ्या सोबत आहे. तो परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. जेव्हा देव आपल्याला उत्तरासाठी नाही म्हणतो तेव्हा लक्षात ठेवा की त्यामागे खूप मोठे होय असते. देव आमचा आश्रय आणि आमची शक्ती आहे. मित्रांनो, तो संकटात खूप मदत करतो. म्हणूनच मी कधीच संकटांना घाबरणार नाही. देव सर्वव्यापी आहे. त्याच्याशिवाय जगण्याचा अनुभव कोणीही घेतला नाही. जरी तुमचा विश्वास नसेल तरी तो परमेश्वर सर्वत्र आहे. सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र, पशु, पक्षी, प्राणी, फुले हे सर्व एक सार्वत्रिक शक्ती अस्तित्वात असल्याचा पुरावा आहे. हे देवा, मी काहीच नव्हते, पण तू मला सर्व काही बनवलं आहे. तुम्ही सहमत असाल तर देवाचे आभार माना. मला माहित आहे मी कधीही अपयशी होऊ शकत नाही, कारण माझा परमेश्वर नेहमीच माझ्या सोबत असतो. मित्रांनो, देव तुमच्या जीवनातून कधीही काहीही काढून घेत नाही आणि त्याऐवजी नवीन काहीतरी चांगलं आणत नाही. देवाला आपल्याकडून ज्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्या सर्व गोष्टी करणे आपल्यासाठी कठीण आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच तो आपल्याला त्या गोष्टी पटवून देण्याच्या प्रयत्नांपेक्षा वारंवार तो आपल्याला आज्ञा देतो आणि त्या आज्ञेचं पालन करणं हेच आपलं कर्तव्य असतं. मित्रांनो, आपले डोके वर ठेवा. देव त्याची सर्वात कठीण लढाई त्याच्या बलवान सैनिकांनाच देतो. प्रत्येक जीवन हे देवाचा विचार आहे. समर्थ म्हणतात, जेव्हा तू खोल संकटातून जाशील तेव्हा मी तुझ्या सोबत असेन. मित्रांनो, जर देवाने परिस्थिती दुरुस्त केली नाही तर तो तुम्हाला सुधारण्यासाठी परिस्थिती वापरत आहे. देव म्हणतो, मी आता काय करत आहे हे तुला समजत नाही, पण कधीतरी तुला नक्की समजेल. मन घट्ट कर, मन सोडू नको. देवासोबत राहा आणि विश्वास हेच आपल्यातील देवाचे कार्य आहे. कृतज्ञ अंतःकरणाने परमेश्वराचे आभार माना. मित्रांनो, तुम्ही जे आत्ता आहात ते तुम्हाला मिळालेली देवाची देणगी आहे आणि तुम्ही जे बनता ते तुम्ही देवाला दिलेली तुमची देणगी आहे. जर प्रार्थना करताना तुम्ही देवाशी बोलत असाल तर अंतर्ज्ञान म्हणजे देव तुमच्याशी बोलत आहे. आशेत आनंदी रहा
दुःखात धीर धरा आणि प्रार्थनेत विश्वासू असा. जेव्हा शंका असेल तेव्हा देव नेहमी ऐकत असतो. म्हणूनच त्या देवाला प्रार्थना करा. मित्रांनो, देव कधी कधी आपल्याला संकटाच्या पाण्यात घेऊन जातो. आपल्याला बुडवण्यासाठी नाही, तर आपल्याला शुद्ध करण्यासाठी. देवावरील विश्वास हे सर्वोत्तम औषध आहे, जे कोणत्याही प्रकारचे आजार बरे करू शकते. मित्रांनो, देवाचे प्रेम समजून घेणे म्हणजेच द्वेषाने भरलेल्या जगामध्ये त्याचे आरसे करणे आहे. जेव्हा संकट येते तेव्हा तुमची काळजी घेणाऱ्या या देवाच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करा. देव आपल्याला कधीही निराश करणार नाही, कारण त्याचे प्रेम हे बिनशर्त आहे. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि मित्रांनो, स्वतःवरही विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टीमागे एक दैवी हेतू असतो आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीत दैवी उपस्थिती असते. देवा, माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. त्यामध्ये चांगले तर काही वाईट आशीर्वाद होते, तर काही धडे देखील होते. मित्रांनो, आपण शंका घेत असतानाही देव आपल्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्याला कधीही हारू देत नाही. देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व आशीर्वादांसाठी धन्यवाद अशी कमेंट करा. मित्रांनो, देव सोडून कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका. लोकांवर प्रेम करा, पण तुमचा पूर्ण विश्वास फक्त देवावरच ठेवा. मित्रांनो, आपण ज्यावर विश्वास ठेवतो आणि जाणतो तो देव नाही, तर देव हा आपल्या सर्वांना जीवनाच्या स्वरूपात अमर्याद शक्ती देतो. देव तुमच्या हृदयात संपूर्ण अस्तित्वात कुजबुजत आहे. फक्त तुमचे कान सुरळीत करा. मित्रांनो, माझ्या आत्म्यात माझ्या चारित्र्याचा एकही कोपरा नाही जिथे देव नाही. देव रोजच्या रोज गरजा पूर्ण करतो. साप्ताहिक किंवा वार्षिक गरजा नाही, तर जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज असेल आणि ती गोष्ट तुमच्या हिताची असेल, तर तेव्हा तो परमेश्वर नक्कीच तुम्हाला देईल. मित्रांनो, प्रार्थना विचारत नाही, ती आत्म्याची तळमळ आहे. एखाद्या कमकुवतपणाची रोजची कबुली आहे. हृदय नसलेल्या शब्दांपेक्षा शब्दांशिवाय हृदय असणे प्रार्थनेत चांगले आहे. जेव्हा आपल्याजवळ देवाशिवाय काहीही उरले नाही, तेव्हा आपल्याला कळते की देव पुरेसा आहे. मित्रांनो, ईश्वर ही अशी दैवी शक्ती आहे जी आपल्याला ज्ञान आणि सत्याच्या मार्गाकडे घेऊन जाते आणि त्याच्यामुळेच मी आज इथे आहे. त्याच्याकडे ती वैश्विक शक्ती आहे जी आपल्याला एका पैशातून लक्षाधीश बनवू शकते. मित्रांनो, एक माणूस म्हणून आपल्याला त्याच्यावर आणि त्याच्यामधील असलेल्या दैवी शक्तींवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. त्याच्या मार्गदर्शनाने आणि त्याने दाखवलेल्या वाटेने आपण लहान मुलांच्या खेळासारखा खडतर पर्वत चढू शकतो, याची खात्री मनात बाळगा. म्हणूनच त्याच्यावर कधीही शंका घेऊ नका. फक्त त्याच्यावर अधिक प्रेम करा आणि त्याला दाखवा की तुमचा त्याच्यातील अस्तित्वावर खरोखर विश्वास आहे. मित्रांनो, जे दुसऱ्यांना मदत करतात त्यांना देव मदत करतो. पण जेव्हा आपण देवाकडून फक्त अपेक्षाच ठेवतो आणि सर्व काम त्याच्यावर सोडून देतो, तेव्हा तो परमेश्वर आपल्याला मदत करत नाही. ज्यांना फक्त आनंद घ्यायचा आहे किंवा कठोर परिश्रम किंवा कामाच्या मोठ्या ओझ्यापासून दूर जाण्याची इच्छा आहे, त्यांना देव कधीही मदत करत नाही. मित्रांनो, जे स्वतःमध्ये सुधारणा होण्यासाठी खूप कष्ट घेतात, खूप मदत करतात, त्यांना देव नेहमीच मदत करतो. जे योग्य दिशेने
परिश्रमपूर्वक काम करतात. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या जीवनाचा खरा मार्ग विसरलात, तुम्हाला दुःखी आणि निराश वाटत असेल, तर देवावर विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःलाच सुधारण्यासाठी मदत केली, तर तो देव सुद्धा तुम्हाला नक्कीच मदत करेल. मित्रांनो, सहसा जेव्हा आपण त्या परमेश्वराचा विचार करतो, तेव्हा आपण स्वर्गात असलेल्या एखाद्याचा विचार करतो, ज्याने हे जग निर्माण केलं आहे. मित्रांनो, देव हे अस्तित्व आहे. ही संपूर्ण सृष्टी प्रेम नावाच्या एका घटकाने बनलेली आहे आणि तुम्ही देवापासून वेगळे नाही. भगवंताच्या बाहेर काहीच नाही. मित्रांनो, सर्व काही त्या परमेश्वराच्या आत स्थापित आहे. देव वाऱ्यासारखा आहे, त्याला आपण पाहू शकत नाही, परंतु मला माहित आहे की तो परमेश्वर तो सर्वत्र आहे. मित्रांनो, तुमचे कार्य परमेश्वरावर सोपवा आणि तो परमेश्वर तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश देईल. मित्रांनो, देव सर्व प्रार्थनांचे उत्तर देतो, पण फरक फक्त एवढाच आहे की कधी कधी त्याची उत्तरे तुला पाहिजे तशी नसतात. देव नेहमीच तुझी प्रार्थना ऐकतो, फक्त उत्तरासाठी तो धीर धरला पाहिजे. देव नेहमी आपल्या सोबत असतो. मित्रांनो, तो परमेश्वर आपल्या प्रार्थनांचे उत्तर देतो, पण फरक फक्त एवढाच आहे की कधी कधी त्याची उत्तरे तुम्हाला पाहिजे तशी नसतात. देव नेहमीच तुमची प्रार्थना ऐकतो, फक्त उत्तरासाठी तुम्ही धीर धरला पाहिजे. मित्रांनो, देव नेहमी आपल्या सोबत असतो. जसं की तुम्ही जेव्हा घाबरता, तेव्हा देव तुमचा हात धरण्यासाठी असतो. देवाकडून मला काहीच नको होते, त्याने मला आवश्यक ते सर्व काही दिलं आहे. जो म्हणतो की मी एकटा आहे, मग त्याने कधीही त्याच्या सोबत असलेल्या देवाचे ऐकले नसावे. मित्रांनो, आज प्रार्थना करायला विसरू नका, कारण आज सकाळी तुला उठवायला देव विसरला नाही. देव पाण्याचे गोड रसामध्ये लगेच रूपांतर करू शकतो, परंतु तो तुझ्या रडण्याला कशातही बदलू शकत नाही. देव सत्य म्हणून माझ्यासाठी खजिन्यांच्या किमतीपेक्षा जास्त प्रिय आहे आणि तो आपल्या प्रत्येकासाठीच असाच असू दे. देव नेहमी तुमच्या पाठीशी असतो. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. मित्रांनो, तुम्हाला हरवल्यासारखे आणि एकटे असल्यासारखे वाटू शकतं, परंतु तुम्ही कुठे आहात हे देवाला ठाऊक आहे आणि त्याच्याकडे तुमच्या जीवनासाठी चांगलीच योजना आहे. जेव्हा तुम्ही निराश होता, तेव्हा देव नेहमीच काहीतरी करत असतो. देव सर्व गोष्टी काहीतरी कारणासाठी या जीवनात त्याच्या योजनेप्रमाणे काहीतरी चांगलं घडवून आणतो. मित्रांनो, जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा आपण देवाला जेवढं बोलतो त्यापेक्षा तो परमेश्वर आपलं जास्त ऐकतो आणि आपण विचारतो त्यापेक्षा जास्त उत्तरे तो आपल्याला देतो. म्हणजेच आपल्या कल्पनेपेक्षा जास्त आपल्याला देतो. पण हे केव्हा? तर त्याच्या स्वतःच्या वेळी आणि स्वतःच्याच मार्गाने. श्री स्वामी समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.